हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता थोडासा लवकर स्वयंपाक बनवत आहे. आज मस्त इथे शेवग्याच्या शेंगांची भाजी शिजत आहे आणि इकडं भाकरीही झालेल्या आहेत ऑलमोस्ट. तर मला असं बोलायचं आहे की पहा, आता मी सकाळी पालकचे पराठे केलेले. पालकचे पराठे आणि दही हा पदार्थ टाइमपास म्हणून खाण्याचा आहे का? तुम्ही सांगा. पालकचे पराठे बनवायला किती वेळ जातो? आणि पालक मोस्टली आम्ही तशी अजिबात खात नाही, म्हणजे ते आवडत नाही. तर पराठ्यातून का होईना ती पोटात जाईल. आणि मी पराठे खूप छान झाले तरी पण अहो म्हणतात की काय ते टाइमपास आहे, असलं काय करत जाऊ नको. नसेल तर मला सांग, तुला ताण होत असा स्वयंपाकाचा तर मी बाहेर जाऊन खातो. हे असं थोडे असतं यार. दररोज दररोज कालवण भाकर, नुसती कालवण भाकर. आणि असं नाही की संध्याकाळी भाजी पातळ असं होत नाही, पण मग सकाळच्या डब्याला पातळ. आणि आता तेच वांग बटाटा, तेच भेंडी, तीच गवार खाऊन खाऊन कंटाळा आला. थोडं तरी वेगळं काहीतरी पाहिजे की नाही. इडली केली तरी यांना प्रॉब्लेम, डोसा केला तरी यांना प्रॉब्लेम, कुठं तरी पराठे केले यांना प्रॉब्लेम. मग करायचं काय? फक्त यांना लागतात भाज्या पातळ. आणि पातळ भाज्यांना पण मग सारखं सारखं ते कडधान्य वगैरे आम्हाला नाही आवडत. आणि त्यातल्या त्यात स्वराज ते बिलकुल जास्त खात नाही. मग यांना असं वाटतं की मी त्याला सवय लावलेली, पण असं थोडी असतं. आणि मग बोललं की मग ते भांडणावरती जातं. त्याच्यापेक्षा न बोललेलं ठीक आहे, आम्ही बनवतो, खायचं तर खावा. मग असं वाटतं नाही खाल्लं की तिकडूनही आपल्या पोटात तुटतं की उपाशी राहिला बाबा माणूस. मग कधी कधी आपल्या इच्छा मारून त्यांना जे आवडतं ते बनवतो, पण मग कधी कधी तिखट येते. पण असंही नाही की ते पुचाटे, तरी पण यांना आवडत नाही. गोड बनवल्यावरती पण त्यांचं तेच, गोड त्यांना काहीच आवडत नाही. चहा सुद्धा कधी घेणार नाही. मी चहा पिते तर मला बडबड करणार की तू चहा पिती, हे करते, कशाला पिती. म्हणजे असं नाही ना चालणार. तुम्ही सांगा, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? कुठला कुत्रा तुझे जे म्हणत डोंकी, यू आर तुझे डोंकी. तुझे तू तुझे म्हणली तुझे तूच पागल का पप्पा पागल आहे? तर थोडा वेळ होता, सर्व कामं वगैरे आवरलेली. तर राहून म्हटलं चला आपण थोडंसं वॉकिंगला जाऊन येऊया. आणि इथे ना स्वराज मला खूप परेशान करत होता, कारण आहे ना त्याची खूप मस्ती चाललेली होती. तर त्याचा ना फर्स्ट स्टँडर्डला फर्स्ट नंबर आलता. म्हणून ना त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलेलं की तुला मी सायकल गिफ्ट देईल. आणि आता त्याचं तेच चाललं होतं की मला सायकल घ्यायची आहे, मला सायकल घ्यायची आहे. म्हणून तो मला त्रास देत होता. आणि त्याला माहिती आहे, पप्पांना एखादी गोष्ट म्हटली तर ते घेणार असेल तर लगेच घेतात, नाहीतर मग मम्मीला वशिलाबाजी करावं लागते. मग मम्मी पप्पांना तयार करते आणि मग आपलं काम होतं. तर त्याचं इथे मला मस्का लावणं चालू होतं. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मम्मीलाच मस्का लावत होता का काही घेण्यासाठी, ते नक्की सांगा. मी पण माझ्या मम्मीलाच म्हणायची, मम्मी सांग ना गं पप्पांना हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. सो आता तो पुन्हा त्यांना त्रास देत होता. तर मग फायनली त्यांनी लई त्रास दिल्यानंतर मग आता आम्ही घरी चाललो होतो. आणि मग फायनली आम्ही ठरवलं की चला, माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं की पुनावळ्यामध्ये एक छान सायकलचं दुकान आहे, तिथे जावा तुम्ही, तुम्हाला थोडं कमी रेटमध्ये भेटून जाईल. सो तो मग आम्ही इथे सायकलच्या दुकानामध्ये आलेलो. थोडासा भाजीपाला वगैरे घ्यायचा होता, तो घेऊन झालेला. ते काही मी शूट केलं नाही, तर डायरेक्ट इथे सायकलच्या दुकानात आलो. ही एक आठवण म्हणून नेहमी माझ्या स्वराजसोबत आणि माझ्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून राहील. आणि त्याची ही फर्स्ट न्यू सायकल आहे, त्याला हीच आवडली आणि त्याला हीच घ्यायची होती. तर आम्ही त्याला दुसरी पण दाखवत होतो, तर नको म्हणत होते. आणि बाप रे बाप, कसल्या सायकलचा रेट आहे. एवढीशी सायकल 5 आणि 6 हजाराला म्हटल्यानंतर तर मी तर डोक्याला हातच लावला. मी काही बोललीच नाही, मी त्यांच्याकडेच पाहत होते, कारण ते पैशाचे अरेंजमेंट ते कसे करणार होते मला माहीत नव्हतं. आणि कधी कधी ते स्वराचा अति लाड करतात, पण ठीक आहे, मी त्याचा कधीच लाड करत नाही. मी जॉबला जाऊन पण माझ्याकडं कधी पैसे नसतात, कारण मी जे येतं ते आव्हानच्या हातात देते. आणि सगळं काही जे आहे घरातलं बाकी मग ते मॅनेज करतात. मला सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण मी आता हल्ली ना थोडंसं लक्ष घालायचं सोडून दिलं आहे. कारण मग ते काही गोष्टी वर खाली झाल्या की मग ॲटोमॅटिक दोघांमध्ये भांडणं होतात. त्यामुळे मी जास्त लक्ष घालत नाही, जेवढं माझ्याच्याने होईल तेवढंच मी पाहते. सो आता इथे आम्ही त्याला सायकल घेत आहोत. मग फायनली सायकल चॉईस केल्यानंतर मग थोडं पेमेंटचं असतं. आणि आपल्याला मिडल क्लास लोकांचं कसं असतं की थोडं तरी कमी केलं पाहिजे. आणि बोलतोही आपण की थोडंसं कमी वगैरे करा. मग मी इथे माझ्या फ्रेंडला फोन लावलेला, मग ते त्यांना कॉल वगैरे केला आणि मग त्यांनी थोडीशी प्राईस कमी केली आम्हाला. तर जास्त काय आम्ही प्राईससाठी वर खाली केलं नाही. सो हे बोलत होते. आणि आव्हानचा स्वभाव असा, एखाद्याने नाही ऐकलं ना तर त्यांना कमी जास्त करता नाही येत. मग ते खूप महाग असो किंवा स्वस्त असो, जे काही आहे ना ते समोरचा मागल तेवढे देऊन टाकतात. सो मग मीच बोलत असते की थोडंसं कमी करा, जास्त करा म्हणून. आता चला सायकल घेतली, आता त्याची जी काही ॲक्सेसरीज आहे ती लावून घेऊयात आपण. तर इथे ॲक्सेसरीज लावत होतो ना, तर स्वराज अगदी तिथेच उभा होता की काय काय लावतात, कसं लावतात. आणि एक नवीन वस्तू घेतल्यानंतरचा आपला आनंद हा खूप वेगळा असतो.
आपल्याला काही माहीत नसेल त्याला लेवलवरती त्याला फक्त खेळायची मजा, नवीन वस्तू घ्यायची, बस त्याला पैसे कुठून आणतात पप्पा मम्मी कसं आणते काय त्याला काही घेणं देणं नसतं. आणि आपणही जेव्हा त्यांच्यासारखे लहान होतो तेव्हा आपण तरी कुठं विचार करत होतो की मम्मीने ते कसे मॅनेज करत असतील आपले. पण प्रत्येक हट्ट मात्र आईवडील आपले पूर्ण करायचे. तसे आम्ही छोटे छोटे हट्ट स्वराजचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि चला आता आम्ही निघलेलो आहोत सायकल घेऊन घरी. आणि मी ना सायकल घेतलेली मधी तर आम्ही अर्ध्या रोडमध्ये घेऊन आलो आणि पुढं आल्यानंतर ना पहा तुम्ही लाईफ रिपब्लिकच्या तिथे माहीत नाही वडिलांना मुलावरती हा कोणता कॉन्फिडन्स होता. डायरेक्ट नवीन सायकल त्याच्या हातात आणि आम्ही दोघंही स्कूटीवरती चाललो होतो. मी अगदी घाबरून गेलेली होती, मला खूप भीती वाटत होती. पण स्वराजचा स्वतःवरती विश्वास आणि बापाचा मुलावरती विश्वास पाहून लिटरली माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. तर मी माझ्या मुलावरती जेवढा विश्वास ठेवला नाही की तो सायकल चालवल, पण तेवढे ते त्यांनी विश्वास ठेवला. आणि मी त्यांना म्हणायचे अहो नका ना त्याला बाज मी घेते मधी, कशाला भीती वाटते, नको नको. पण नाही, ते म्हटले नाही तू काहीच करू नको, तू बरोबर चालवतोय. तर तो एका साईडनं पहा किती व्यवस्थित चालवतोय. म्हणजे ही खूप प्राऊडली गोष्ट होती माझ्यासाठी की तो अगदी रोडवरती नवीन सायकल ज्याचा त्याला अंदाज नाही आहे तरी तो एवढा कॉन्फिडेंटली व्यवस्थित चालवत होता. आणि संध्याकाळ व्हायची वेळ आलेली होती, रोडला बऱ्यापैकी गर्दी होती, रविवार होता त्यामुळे खूप सारी गर्दी होती रोडला. पण किती छान सायकल चालवतोय म्हणजे खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं की जर आपण स्वराजवरती विश्वास ठेवला नाही एखाद्या गोष्टीवरती तर तो खूप छान प्रकारे ती गोष्ट करू शकतो. आणि त्याला पहा किती आनंद होते, पहा आता कसलं हे बाप रे बाप, आमच्या गाडीच्या पुढे चाललाय तो पळत. जर तुम्ही पुण्यात राहत असते ना तुम्हाला लाईफ रिपब्लिक माहिती असेल ना तर तुम्हाला माहिती असेल तिथे किती गर्दी असते. तर स्वराजने लिटरली 2-3 किलोमीटर सायकल चालवली आणि त्याच्या वडिलांचा त्याच्यावर